नमस्कार. बऱ्याच कालावधीनंतर कलावैभव टीम आपल्यासमोर येत आहे. अर्थात त्याला कारणही तशी होती. आम्ही सगळेच जवळजवळ सेकंड इनिंगमध्ये खेळतोय. त्यामुळे थोड्याशा प्रकृतीच्या कुरबुरी, मुलांच्या परीक्षा, अभ्यास, थोडासा कामाचा ताण. पण ठीक आहे, आता सुट्ट्या लागल्यात. बहावा मस्त फुललाय. खूप सारी पुस्तकं वाचायची आहेत. जमेल तेवढं फिरून घ्यायचंय आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून मिळालेलं ज्ञान आत्मसात करायचंय. काही गोष्टी तुम्हाला शेअर करायच्यात. तर असंच काल एक कविता वाचण्यात आली. कवी अनामिका आहे, पण अतिशय सुंदर रचना. म्हणजे वाचत असताना मला कबीरांचा तो दोहा आठवला. साई मुझे इतना दीजिए जामे कुटुंब समाये. अर्थातच साई मला इतकंच द्या की ज्यातनं माझ्या कुटुंबाचा निर्वाह होईल. तर ती रचना, त्या म्हणजे ओळी इतक्या सुंदर आहेत की राहवत नाही तुम्हाला ती कविता शेअर केल्याशिवाय. ऐकूया. क्षणोक्षणी तो देतो मजला, श्वासा मागुनी श्वास नव्हे. क्षणोक्षणी तो देतो मजला, श्वासा मागुनी श्वास नव्हे. कशास मागू देवाला, मज हेच हवे अन तेच हवे. क्षितिजावरती तेज रवीचे रोज ओततो प्राण नव्हे. क्षितिजावरती तेज रवीचे रोज ओततो प्राण नव्हे. उजळविती बघ यामिनी सत्या, नक्षत्रांचे लक्ष दिवे. निळ्या नभावर रांगोळी सम उडती चंचल पक्षी थवे. कशास मागू देवाला, मज हेच हवे अन तेच हवे. वेलींवरती फुले उमलती रोज लेऊनी रंग नवे. वृक्ष बहरती फळे लगडती, गंध घेऊनी नवे नवे. हरित तृणांच्या गालीच्यावर दवबिंदूचे हास्य नवे. कशास मागू देवाला, मज हेच हवे अन तेच हवे. प्रसन्न होऊन निद्रा देवी स्वप्न रंगवी नवे नवे. प्रसन्न होऊन निद्रा देवी स्वप्न रंगवी नवे नवे. डोळ्यांमधली जाग देतसे नव दिवसाचे भान नवे. अमृत भरल्या जीवनातले मनी उगवते भाव नवे. कशास मागू देवाला, मज हेच हवे अन तेच हवे. कुणी आप्त तर कुणी परका, कुणी आप्त तर कुणी परका, उगा निरर्थक मन धावे. सखा जीवाचा तोच हरी रे, नाम तयाचे नित घ्यावे. नको अपेक्षा नकोच चिंता, स्वानंदाचे सूत्र नवे. कशास मागू देवाला, मज हेच हवे अन तेच हवे. मज हेच हवे अन तेच हवे. सुंदर आहे ना कविता? तुम्हाला आवडणारच यात शंकाच नाही. तरीही कलावैभव यूट्यूब चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.